शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची मदत करा. पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. पंतप्रधानांनी किमान 50,000 कोटींची मदत जाहीर करावी. पीएम आवास योजनेतून नुकसानग्रस्तांना पक्की घरं द्या. यंदाची परिस्थिती भीषण. उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी. भाजपला प्रशासन चालवताच येत नाही. भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयीय संबंध नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. पाहणी न करताच माघारी फिरण्याची वेळ. माढाच्या उंदर गावात खोतांविरोधात शेतकऱ्यांचा रोष. नांदेडच्या लोहा तालुक्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीच्या रेस्क्यूचा थरार. कॅमेऱ्यात कैद. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या वतीने वाचवण्यात यश. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीडच्या परळीत शेती पाण्याखाली. शेतात कमरेपर्यंत पाणी असल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट. साताऱ्याच्या मसवडला मुसळधार पावसाचा तडाखा. मसवडमधील शिंगणापूर रस्त्याला पाण्याचा वेढा. अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान. परंडा तालुक्यातील शेळगाव इथंही मुसळधार पाऊस. गावाला शेतीला पुराचा विळखा. ड्रोनच्या नजरेतून दाहकता समोर. लक्ष्मण हाकेंच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला. अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरुणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करत हाकेंची कार फोडली. सोलापूर जिल्ह्याला सीना नदीच्या पुराने वेढा दिलाय. पुराच्या पाण्यातून अनेकांच्या घरात साप आढळून येत आहेत आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर आढळून आलं. दर शुक्रवारी सर्पदंशाने सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू होतोय आणि त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच झापलंय. टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं. माढा तालुक्यात पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याची कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आणि या सगळ्या परिस्थितीत असलेला चारा देखील वाहून गेला. शेती वाहून गेली. जनावरांचे मोठे हाल होत आहेत. काही ठिकाणी तर जनावरं, शेळ्या, मेंढ्या या वाहून गेल्याचं देखील कळतंय. जे जनावर म्हणजे जे पशुधन वाचवता आलं ते आता कुठेतरी बांधून त्यांच्या चाऱ्याची सोय करणं फार आवश्यक आहे आणि त्याबद्दल लवकरात लवकर तशी तरतूद करा, सूचना द्या, अशी सूचना जी ती दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. सगळे बसून उंदरगाव येथे मी आलो. इथं लोकांची भावना आहे. ह्या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब डिसेंबर सीएमने जाहीर केली. तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही? का केली मदत पोहोचली? इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे. इथं लोकांचा नाही सर. आता तुम्ही बरं का टेबला बसले, तुमची प्राण कुठे आता? प्राण तिथे मॅडम नाही तर तहसीलदारी पुढे तहसीलदार यायला गेले कुठे. हा ठीक आहे, ते असू द्या. त्याचं असेल फील्डवर आता काही अडचणीच आहे. इथं चाऱ्याचा विषय ऐका ना. चाऱ्याचा विषय इथं जेवणाची सोय केलं. उद्या मात्र सगळ्यांना चारा साहेब मिळेल असं करा. सगळ्यांना कारण चाऱ्याची सगळ्यांची अडचण. नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोहा तालुक्यात झाला. लोहा तालुक्यात 121 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला. वाहणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असल्यानं नदी, नाले आणि ओढ्यालगतची पिकं आणि शेतातील माती वाहून गेलेली आहे आणि त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला.
मामा काय परिस्थिती आहे गावातली, किती पाऊस झाला सकाळपासून? सर आमच्या गावात हे बघा का रात्री 2:30 जे पाऊस सुरू झाला, आमचे लेकरं बाळ सगळे जिकडे तिकडे सर येऊ का कसं व्हायला बघावं सर, तेव्हा बघा सर, तेव्हा बघा केवढं लाकूड गेलं, तेव्हा सगळे बैल चले ढोरं चलेत, आले वाचू त्याचा विषय नाही सर. मग एवढा बेगा कोणी झालं नाही होतं, आम्हाला लय बिकट तरी परिस्थिती आली हो सर. आज कमीत कमी लय झालं हो सर, तुम्हाला काय सांगा बाबा, एवढं सांगता काही शोक नाही. आमच्या जिंदगीमध्ये काय एवढं सोयाबीन गेलं, कापूस गेला, भोयला पडलं सर, मला काय सांगू सर, लय लोडी आले. तुमचं वावर किती, काय पेरलं? मी सोयाबीन पेरलो सर. हे बघा इथं नदीच्या कडला आहे सर, सोयाबीन होता, हळद होती सर. वाळू येऊन सर बसली हो, सगळं सोयाबीन पेरलं, काय आलं नाही सर, सगळं आडवं पडलं, कापूस आवडा पडला सर. आता मी सुद्धा मी बायको सुद्धा आम्ही लढाल्या हो सर, काय करू? काय अपेक्षा तुम्हाला आता सरकार? अपेक्षा काय सरकार, तुम्ही तर आमचे माय बापू, आता आमच्यापाशी काही उरलं नाही हो सर, काय बोलतो. मग आपल्या महाराष्ट्र सरकार म्हणे आम्हाला सुद्धा 50,000 रुपये हेक्टर द्यायला पाहिजेत. कारण सर तुम्ही आता पाहू शकता सगळ्या गोष्टी सर. कारण काय सर, आमच्या परिसरात हा 3रा महापूर आहे. कारण आमचा जेवढा ऊस होता, कापूस होता, सोयाबीन, हळद सर टोटली आमचं पूर्ण सर नष्ट नाबूद झालेलं आहे. आमचे जनावर सुद्धा वाहून गेले सर. आमचं एवढंच म्हणणं शासनानं की आम्हाला सुद्धा पंजाब सरकारसारखं, आणि जेव्हा तुम्ही कोल्हापूरला मदत दिली तशी आम्हाला पण साठी मदत सर शासनाने द्यायला पाहिजे. तुमच्यामध्ये आम्हाला फक्त एवढं सांगायचं सर. तुम्ही मदत मागता पण दादा म्हणतायत की पैशाचं सोंग करतायत, तिजोरीत पैसे नाही. काही करता आलं पाहिजे. लेकरूला आपल्याला जर काही पोट दुखू लागलं तर दवाखान्यात जावंच लागेल ना. तसं आज शेतकरी पूर्ण रस्त्यावर आलेला आहे. आमचे वाडवडील म्हणत गेले की इतका पूर आला, तितका पूर आला, पण आजच्या पिढीला आम्हाला उन्हाळ्यामध्ये पण पूर बघायला भेटला. आणि हे आमच्या 3 गावाचा या ठिकाणी संपर्क आहे. तर 3 नद्या आहेत माझ्या आंबेसांगी गावला. तर आजपर्यंत इतका भयानक स्वरूपाचा पूर हे आम्ही कधीच बघितला नाही. जुलै ऑगस्टमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, पण अजूनही जो नुकसान आहे, नैसर्गिक जो संकट आहे तो सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पंजाब सरकारनं जी मदत दिली त्याप्रमाणे मदत देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, आंबेसांगवी, नांदेड. दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला पावसानं जोरदार झोडपून काढले. पावसामुळे शेळका, धानोरा आणि मंगरूळ इथल्या शेत शिवारात पाणी साचलं, त्यामुळे पिकं सडून जात आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. आपण बघू शकतो शेतात कशा पद्धतीने किती मोठ्या प्रवाहानं हे पाणी जात आहे. ही मंगरूळ शिवारातली परिस्थिती आहे. या अगोदर भूमपरांडा तालुक्यात ज्या पद्धतीनं नुकसान झालं होतं त्याच पद्धतीनं पाऊस आणि त्याच पद्धतीचं नुकसान या शेतात पाहायला मिळतं आहे. हे मंगरूळ शिवारातलं पाणी आहे. वरी धानोरा शिवारात वगैरे पाऊस झाला त्याच्यामुळे होतोय. बाबा तुमचं शेत आहे, कधीपासून पाणी चाललंय शेतात? कालपासून पाणी चालू आहे सर. रात्री कालपासून पाणी चालू आहे, रातभर बी चालू आहे, इळभर बी चालू आहे. आता काय सोयाबीन सोयाबीन सगळी खरडून गेली सगळी. उगा हे पालकमंत्र्यांनी सूचना केली म्हणून अजितदादा पाणी करायला आलेत. बरं ठीक आहे, काय परिस्थिती सांगा मला. सध्याची अतिशय विदारक परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या अडचणीत आहे. पण एक आमची सरकार पाणी गेले शिवारात शिवारात 80% शिवार पाण्यानं गच्च भरलेला आहे. शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिलेलं नाही. कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान आहे? सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, ऊसाचं नुकसान झालं आहे, बऱ्याच पिकाचं नुकसान झालेलं आहे. माझी शासनाला एकच विनंती आहे की मागील 4-5 वर्षापासून शेतकरी विविध नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहे. कधी ओला दुष्काळ आहे तर कधी कोरडा दुष्काळ आहे. तर माझी नुकसान आहे? आता पूर्ण सोयाबीन पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. एकूण बघितलं तर शेत शिवारात सोयाबीन पिकाचं नुकसान आहे. आणि ही सगळी परिस्थिती आहे. स्थानिक नेते काही पाहणी करतायत. काय निदर्शनास आलंय, काय पालकमंत्र्याला सूचना, काय माहिती दिली पालकमंत्र्यांनी? पालकमंत्री महोदयांना सर्व गोष्टीची आम्ही या ठिकाणी सूचना म्हणजे माहिती दिलेली आहे. आणि स्पॉटवर आज बघितलं तर या गावामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण आपल्या या कळंब तालुक्यामध्ये कुठलंच पीक आता सुरक्षित राहिलेलं नाही. वाटत होतं की ऊसाचं तरी पीक हाती लागेल, पण ऊसाच्या सुद्धा अशी अवस्था झाली की मुळासकट ऊससुद्धा बऱ्याच ठिकाणी खरडून गेला आहे. त्यामुळं पालकमंत्री महोदयांना ह्या सगळ्या गोष्टीचं मी या ठिकाणी माहिती देणार आहे. आणि प्रशासनाच्या सुद्धा तहसीलदार साहेब हे ते सगळ्यांशी माझी चर्चा झाली. आणि प्रशासनाचे सगळे तलाठी, ग्रामसेवक हे प्रत्येक गावामध्ये पोचलेले आहेत. आणि आजची ही जी परिस्थिती उद्भवली त्याची पाहणी प्रत्येक ठिकाणी चालू आहे. पालकमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर काही त्यांचे नेते, पदाधिकारी बांधावरती दाखल झालेत. प्रशासनाला मात्र यावेळेस एक खबरदारी घ्यावी लागेल. धाराशिव जिल्ह्यात भूमपरांडा तालुक्यात जसा पाऊस झाला होता तसाच पाऊस आता जो आहे तो कळंब तालुका परिसर असेल किंवा इतर तालुक्यात पडतो आहे. त्यामुळं याची नुकसानाची व्याप्ती ही निश्चित वाढणार आहे. त्यामुळं प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना पूर्ण जिल्ह्याला देण्याबरोबर जिल्ह्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, मंगरूळ.
तर धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील रस्ते पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेत. याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तुळजापूर तालुक्यातील आर्णी या गावातील नागरिक एकमेकांच्या साह्यानं पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. आणि दृश्य आपण पाहतो एकमेकांच्या साह्यानं. शेवटी या सगळ्या याच्यात एका काठावरनं दुसऱ्या काठावरती जाण्यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील रस्ते पुन्हा पाण्याखाली गेलेले आहेत आणि याचाच एक व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल होतोय. तुळजापूर तालुक्यातील आर्णी या गावातील नागरिक एकमेकांच्या साह्यानं पाण्यातून मार्ग काढण्याचा हा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील बेलसांगवी गावाला तिरू नदीच्या पुराचा वेढा बसलाय. ना गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकासह सैन्यालाही पाचारण करण्यात आलंय. स्थानिक बचाव पथकामार्फत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे. अहमदपूर तालुक्यातील चिलखा गावात अडकलेल्या 3 मजुरांची एनडीआरएफच्या पथकाने सुटका केली आहे. एनडीआरएफ एसडीआरएफ यांची पथकं ठिकठिकाणी सज्ज आहेत. गावाला जो आहे तो पुराचा वेढा पडल्याचं बघायला मिळतंय. काही लोकांनी घरात पाणी घुसल्यामुळे घराच्या छतावरती जाऊन त्यांनी आधार घेतलेला आहे. या सगळ्या परिस्थितीत हेलिकॉप्टरच्या साह्याने असेल, एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने असेल, या सगळ्या नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं काम जे ते केलं जात आहे. त्याच्यामुळे लातूरच्या जळकोटमधली दृश्य आपण बघतोय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्याबरोबर आहेत. शशिकांत, काय माहिती याबद्दल? विशाल, लातूर जिल्ह्यात सगळीकडे पावसानं अक्षरशः हाहाकार उडवलेला आहे. कालपासून जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला होता आणि आज सकाळी सुद्धा रेड अलर्ट होता आणि मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून लातूर जिल्ह्यात सर्वत्र धोधो आणि मुसळधार पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळे जळकोट तालुक्यातली तिरू नदी ही धोक्याच्या पातळीवर आता सध्या वाहत आहे. तिरू नदीचं पुराचं पाणी आता हे बेलसांगवी नावाच्या गावाला अक्षरशः वेढा घातलेला आहे आणि गावातल्या जवळपास 700 ते 800 नागरिकांना तिथून स्थलांतरित करण्याची प्रोसेस प्रशासनानं सुरू केलेली आहे. एनडीआरएफचे पथक असेल, सैन्याला सुद्धा पाचारण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. उदगीरचे आमदार, स्थानिक आमदार जे आहेत संजय बनसोडे, हे सुद्धा त्या ठिकाणी ठाण मांडून उभे आहेत आणि गावातले जे नागरिक आहेत ते सुद्धा या म्हणजे आजूबाजूच्या परिसरातले जे नागरिक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गावात या बेलसांगवी मधल्या गावातल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत आणि तिथं बचाव कार्य सध्या सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पावसाला सगळीकडे हाहाकार झाल्यानं त्यामुळे आपण बघतोय की बचाव कार्य हे वेगाने होणं फार आवश्यक आहे आणि तसंच धाराशिव मधल्या लातूरमधल्या या गावामध्ये केलं जाते. बेलसांगवी गावाला पाण्याने वेढा घातलेला आहे आणि एनडीआरएफचं सैन्य देखील आता मदत कार्यात उतरलं आहे.